आज तुमच्या दोघांचा लग्नाचा 25वा वाढदिवस। 1996 पासून सुरू झालेला प्रवास हा 2021 पर्यंत आज आपल्याला बघायला मिळतो। तुम्ही या सर्व वाटचालीमध्ये एकमेकांना खूप सारी साथ दिली, एकमेकांना साथ देत देत हा सगळा प्रवास केला। फक्त आम्ही नसून तर मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, या सर्वांना तुम्ही एक प्रकारचं मोरल सपोर्ट सुद्धा केला आणि एवढं सुद्धा असताना त्याचा कधीच तुम्ही अभिनिवेश बाळगला नाही। आज हाच 25वा वाढदिवस जर कोरोनाची महामारी नसती तर नक्कीच आपण या सर्व मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत साजरा करू शकलो असतो। परंतु दुर्दैव की सुदैव दोन्ही आपण म्हणूया की आपल्याला हा वाढ साजरा करता येत नाही, परंतु आपल्या सर्व नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी आपल्याला व्हिडिओ रूपी शुभेच्छा या देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर आपण नक्की बघूया। तुम्हा दोघांना पुन्हा एकदा सर्व परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आई बाबा, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। द्वात्या आणि संदीप काका, तुम्हाला हॅपी 25th ॲनिव्हर्सरी। मावशी आणि काका, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज काकाबद्दल आधी बोलणार आहे। बाबांना आम्ही जेवढी एखादी गोष्ट हक्काने सांगतो तेवढीच एखादी गोष्ट आम्ही काकाला हक्काने सांगू शकतो आणि त्याच्यामधला जो हा गुण आहे, या गुणामुळेच आज आम्ही काकाशी एवढ्या कनेक्ट आहोत जेवढ्या आम्ही आमच्या बाबांशी आहोत। आणि मावशीबद्दल आता, मुझे सर पर चढ़ाने वाली, साथ में जिद्दी भी बनाने वाली, बिना कुछ मांगे सब कुछ देने वाली, मेरे हर क्रोध को सह लेने वाली, मेरे आंसुओं में मुस्कान लाने वाली, मेरे हर दर्द को ठीक करने वाली, बिना कुछ कहे हर बात को समझने वाली, कोई और नहीं सिर्फ आप हो माँ। रिश्ते में तो आप माँ सी लगती है, लेकिन असल जिंदगी में मेरी सब कुछ लगती है। तुमच्या दोघांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मामा आणि मामी, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा। आमच्या लाडक्या मामीला 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जे समवयस्क होऊन आमच्याबरोबर कायम आमच्या आनंदात सहभागी झाले, दुःखात पाठीशी उभे राहिले, असे आमचे हे लाडका मामा मामींना दीर्घ आयुष्य लाभो ही मोऱ्याचरणी प्रार्थना। तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मावशी काका, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी। हॅपी बर्थडे। मावशी काका, तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी। दृष्ट लागण्या जोगे सारे, गाल बोट ही कुठे नसे, जग दोघांचे असेल तोकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे। हॅपी 25th ॲनिव्हर्सरी। हॅपी सिल्वर जुबली संदीप दादा आणि श्वेता वहिनी। मामा मामी, 25व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचा संसार असाच फुलत राहो, तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी येऊ दे, हीच मोऱ्याचरणी प्रार्थना। धन्यवाद। आज तारीख किती का? 14 मे। खरंच की आज श्वेता आणि संदीप यांच्या लग्नाचा वाढदिवस ना? हो। अरे चा, तर संदीप आणि श्वेता, तुम्हा उभयतांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं इथून पुढील आयुष्य हे खूप सुखसमृद्धी, आनंद, वैभव, भरभराट यांनी युक्त असं जावो आणि मोरयाच्या कृपेने तुमच्या अनंत इच्छा पूर्ण हो ही प्रार्थना करतो। अंजली। श्वेता, तुम्हाला दोघांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होई मोरया चरणी प्रार्थना। थँक्यू। हॅपी ॲनिव्हर्सरी श्वेता अँड संदीप जिजू। अशी क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत जावो ही मोरया चरणी प्रार्थना। लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्ते संदीपजी आणि श्वेताजी,
25व्या लग्न वर्धापना दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी ताई भाऊजी. माझा मित्र संदीप बाळकृष्ण पेंढारकर, माझी मैत्रीण रुपाली धनंजय शिवभक्त अर्थात श्री वसऊ श्वेता संदीप पेंढारकर यांना 25व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. लॉकडाऊनच्या काळात सर्व विविध ठिकाणी असताना सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या बिंदुताई आणि संदीप भाऊजी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. बिंदुताई आणि संदीपराव, आज तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. सर्वप्रथम तुम्हाला या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक बिंदुताई, खरं तर मोठी बहीण म्हणून तू आमच्यासाठी कायमच आदर्श राहिलेली आहेस. लग्नानंतर सुद्धा तू संसाराबरोबरच सामाजिक आणि व्यावसायिक कर्तृत्व कायम सिद्ध करून दाखवलेले आहेस आणि ते खरंच एक स्त्री म्हणून तुझं जे काही यश आहे ते खरंच अतुलनीय आणि कौतुकास्पद आहे. ते सगळं करत असताना सुद्धा तुझ्यासोबतच तू दोन्ही मुलांना, शार्दूल आणि संवेदला सुद्धा त्याप्रमाणेच घडवलंस आणि त्यांनी सुद्धा आता कायम त्यांच्या कामातून किंवा कार्यातून दाखवून देतात आणि हे सगळ्यांना दिसून येतं आहे. हे सुद्धा खरंच त्या दोघांचं कौतुकच आहे आणि ह्याचं खरं श्रेय हे खरं तुम्हा दोघांचंच आहे. तुझे व्यावसायिक यश असो, सामाजिक कार्यातील योगदान असो किंवा अगदी लेखणीतून लिहिले जाणारे कविता किंवा लेख असो, त्यात कायमच एक छाप असते आणि हे सगळं करत असताना हे जे काही यश तू संपादन केलेस, या सगळ्या यशाचे खरं श्रेय जर का कुणाचं असेल तर ते खरं श्रेय संदीपरावांचं आहे. कारण कायम त्यांच्या सहकार्य, साथ आणि त्यांच्या विश्वासामुळेच हे सगळं तू शक्य करून दाखवलेलं आहेस आणि आज हा तुम्ही दोघांनी एकत्र 25 वर्षाचा टप्पा, हा खूप मोठा टप्पा पूर्ण केलेला आहात. आता तुम्हाला यापुढं 25 वर्षानंतर असेच पुढे 50 वर्ष, 100 वर्ष असा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तुम्हा दोघांना आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो ही श्रीरामचरणी प्रार्थना आणि मोरया गोसावी महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा दोघांना पुन्हा एकदा आमच्यातर्फे 25व्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बिंदुताई, तुम्हाला आणि संदीपजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बिंदू आणि संदीपराव, आज तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. आज तुम्ही एकमेकांना साथ देऊन 25 वर्षे काढली. अशी सुखी आणि आनंदी संसार तुम्ही करालच, या शंकाच नाही. अंबिके परिवाराकडून तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅलो बिंदुताई आणि संदीप भाऊजी, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. असेच कायम एकत्र आनंदी राहा. बिंदुताई म्हणजे एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि कायम सगळ्यांची मदत करते. 3 पिढ्यांना तिनं एकत्र ठेवलं आहे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमुळे आणि खूप कष्टाळू आहे. आणि बिंदुताईचं वैशिष्ट्य म्हणजे ती जुन्या गोष्टी तितकीच रमते आणि तितकीच मॉडर्न विचाराची पण आहे. आणि भाऊजी तर त्यांना खूप सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि त्यांची ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफीची आवड खूप भारी एकदम. आणि संवेद आणि शार्दूलने ते चालू ठेवलेलं आहे. तर सगळे खरंच ते दोघं खूप लकी आहेत, तुमच्यासारखे आईवडील मिळालेत. आणि कायम सगळे एकत्र राहा, आनंदी राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. बाय. संदीपराव आणि बिंदू, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. छान रहा, मस्त रहा, मजेत रहा. बिंदू आणि संदीपराव, तुमच्यासाठी 4 ओळी मी लिहिल्या आहेत.
घेऊनी उंच भरारी दोघांनी, घेऊनी उंच भरारी दोघांनी, गगनास घातली गवसणी, गगनास घातली गवसणी तुम्ही. पंखात बळ देऊनी पिलांच्या, पंखात बळ देऊनी पिलांच्या, केले सक्षम, पंखात बळ देऊनी पिलांच्या, थोरा मोठ्यांच्या आशीर्वचनी, थोरा मोठ्यांच्या आशीर्वचनी. मदतीस धावती सर्वांच्या, मदतीस धावती सर्वांच्या, मित्रमैत्रिणींच्या मेळ्यात रमुनी, मित्रमैत्रिणींच्या मेळ्यात रमुनी. असेच आनंदी हसत रहा, एवढाच आशीर्वाद या आनंदाच्या क्षणी, एवढाच आशीर्वाद या आनंदाच्या क्षणी. बिंदू संदीपराव, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बिंदू आणि संदीपराव, तुम्हाला या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बिंदू आणि संदीपरावजी, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही दोघं उभे राहा, लोकांच्या सर्व मदतीला उभे राहा. सर्वांच्या वेळा तुम्ही आतापर्यंत काढलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांची मदत करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती यापुढे अशीच राहू दे, ही श्री मोरया चरणी प्रार्थना. बिंदूताई आणि संदीप मोठे, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. संदीप आणि श्वेता यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यांचा प्रवास सुखाचा हो हीच श्री मोरया चरणी प्रार्थना. सलामत रहे दोस्ताना हमारा, बने जाए दुश्मन जमाना हमारा. सलामत रहे दोस्ताना हमारा. हैप्पी 25th वेडिंग एनिवर्सरी. हाय, कैसे आहात? एन्जॉय करतात ना? वाव, दिस इज हम बने तुम बने एक दूजे के लिए, हम बने तुम बने एक दूजे के लिए. उसको कसम लगे, उसको कसम लगे. हाय शार्दूल, तुझा हा उपक्रम खूप सुंदर आहे. आईबाबांचा जो 25वा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला करोनामुळे कोणी येऊ शकत नाही, त्यामुळे तू हे ऑनलाईन जे सेशन केलेलं आहेस शुभेच्छांचं, ते खूप सुंदर आहे. अशी जर मुलं हौशी असतील तर आईवडिलांचं कौतुक निश्चितच होईल. बिंदू, तुझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसासाठी माझ्याकडून आणि जयकीकर परिवाराकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो संदीपराव आणि बिंदू, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी बिंदुताई आणि संदीप भाऊजी. 25 वर्ष कशी गेली कळलं नाही. अजूनही पुढं आपण तुमच्या 100 वर्ष होऊ ही इच्छा प्रकट करूयात. आणि खरं पाहायला गेलं तर 25 वर्षात आम्हाला जावई या हिशोबानं कधी आम्ही बघितलंच नाही. मला तर नेहमी ते मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलेले आहेत. नातंही आपलं खूप छान राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हा दोघांना पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या 25व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी आत्या. नमस्कार. श्वेता आणि संदीप यांच्या लग्नाचा आज 25वा वाढदिवस, त्या वर्षाची सिल्वर जुबली इयर, त्या वर्षाची सांगता आज होत आहे. तर त्या निमित्तानं माझ्या मनात बरंच काय बोलायचं होतं, पण मनात जे आहे ते सगळं काही आपण एकदम सांगू शकत नाही. त्यामुळे 2-3 कविताच्या मार्फत मी माझ्या शुभेच्छा संदीप आणि श्वेता यांना समर्पित करत आहे. हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आता दुसरी कविता आहे. देव करो असाच येत राहो वाढदिवस तुमच्या लग्नाचा. देव करो असाच येत राहो वाढदिवस तुमच्या लग्नाचा. तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश. तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश. असंच सुगंधित राहावं हे आयुष्य. असंच सुगंधित राहावं हे आयुष्य. जसा प्रत्येक दिवस सण असे खास. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाती जन्मोजन्मीची परमेश्वरानं ठरवलेली. नाती जन्मोजन्मीची परमेश्वरानं ठरवलेली. दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली. दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली. प्रेमाचे हे तसेच नाते तुम्हा उभयंताचे. प्रेमाचे हे तसेच नाते तुम्हा उभयंताचे. समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे. समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे. संसाराची ही वाटचाल सुखदुःखात मजबूत राहिली. संसाराची ही वाटचाल सुखदुःखात मजबूत राहिली. एकमेकाची आयुष्यातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली. एकमेकाच्या आयुष्यातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली. अशी क्षणाक्षणाला संसाराची गोडी वाढत राहो. शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो. संदीप व श्वेता यांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संदीप व श्वेता यांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रथम हार्दिक शुभेच्छा. हा आमच्या भावंडात सर्वात लहान भाऊ. पण एवढे 25 वर्ष त्याच्या संसाराला झाले, तो त्यांनी टप्पा सर्व आनंदाने आणि विश्वासाने दोघांच्या व्यवस्थित पार पडला. दोघंही आमच्या सर्व कुटुंबाची व आई वडिलांची छान काळजी घेतात आणि दोन्ही मुलांनाही त्यांनी छान शिकवले, मार्गदर्शन केले. तिला आम्ही आमच्या घरी आली तेव्हा भाऊजाई म्हणून कधी असं मानलंच नाही. ती आमची छोटी बहीण म्हणूनच तिचा स्वीकार केला. आता तर ती सखीच झाली आहे. दोघंही संसारात एकरूप झाले आहेत. दोघंही संसारात एकरूप झाले आहेत. सर्वांमध्ये मिसळून गेलेले आहेत आणि त्यांचे एक महत्त्वाचा भाग म्हणजे मदत, सहकार्य, कौतुक, क्षमा, मान देणे याच्या सुंदर असा मुरांबा तयार झालेला आहे. ते सगळ्यांच्या दुःखात सुखात सर्वांना मदत करणे हा दोघांचा एक उत्तम गुण आहे. दोघांनी एकमेकांना साथ दिली व संसार सुखाचा गाडा पुढे छान नेलेला आहे. आणि उत्तम गृहिणी व उत्तम व्यावसायिक नारी घराचे घरपण व सणवार सर्वांचे कौतुक करतात. आवड निवड जपतात. मुलांची पण त्यांना चांगली साथ उत्तम आहे, हुशार आहे. आता दोघे एकमेकांसाठी वेळ द्या व पुढील आयुष्य आनंदी नेहमी आरोग्यमय राहो ही मोरया चरणी प्रार्थना. आणि वडील आणि आई वडिलांची निस्वार्थी प्रेम करण्याची जी सवय आहे ती त्या सर्व कुटुंबातच आलेली आहे. तुम सदा खुश रहो ये मेरी आरज़ू. बिंदू आणि संदीप भाऊजी, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा आणि खूप खूप सारे आशीर्वाद. अगोदर भाऊजींबद्दल मला 2 शब्द बोलायचे, कारण बहीण तर काय, बहिणीबद्दल तर भरभरून बोलता येण्यासारखंच आहे. पण भाऊजी म्हणजे कधी ते असे माझ्या मेहण्यासारखे माझ्याशी वागलेच नाहीत आणि तुझ्याशी वागले नाहीत. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य, तुझ्या डोळ्यातली चकाकी, हे जे सगळं आज काही दिसतंय हे सगळं भाऊजींमुळे दिसतंय. खूप तू काही भरपूर यश मिळवलंस, खूप काही केलंस, पण या सगळ्यामागं त्यांची प्रेरणा आहे. कारण शेवटी या सगळ्याला जर त्यांनी मर्यादा आणल्या असत्या तर तू इथपर्यंत जाऊ शकली नसतीस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायकोवर भरभरून प्रेम त्यांनी केलंच, मुलांवर जर त्यांचं अपार प्रेम आहे हे तर वेळोवेळी सिद्ध होतंच. पण बायकोच्या नातलगांना सुद्धा आपलंसं करणं यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते भाऊजींकडे. कारण त्यांनी तुझ्याबरोबरच तुझ्या बहिणी, तुझ्या भाच्या, तुझे आई बाबा, तुझ्या सगळ्यांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं. एवढंच काय तर ट्रिपमध्ये गेल्यानंतर तुझे मामा, तुझे मावशी या सगळ्यांना त्यांनी आपलंसं केलं, त्यांची सेवा केली. आणि यासाठी भाऊजींचे खरंच खूप 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 थँक्स. कारण एक आवडता काका म्हणून त्यांची भूमिका अगदी योग्य आहे, एक चांगला मेहुणा म्हणून ते माझ्यासाठी खूप योग्य आहेत.
आणि मेवण्याचं नातं तरी नंतर झालं, पण लग्नाआधीपासून मी त्यांची हक्काची बहिणी आहे आणि माझा तो हक्काचा भाऊ आहे. त्यामुळं तुमचं हे लग्नानंतरचं आयुष्य जे आहे, आत्ताची 25 वर्ष तर भरकन निघून गेली, पण येणारा पुढचा काळ आहे तुमचा खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ देत, ही मोरया चरणी प्रार्थना आणि खूप शुभेच्छा. हां, आता तुझ्यासाठी मात्र खूप काही बोलण्यापेक्षा मी आपल्या या 4 ओळी तुला वाचून दाखवते, कारण यामध्ये सगळंच काही आलंय. यामध्ये माझ्या सगळ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचतील. एक बहन अपने बहन के लिए होती है कीमती उपहार. कभी कभी बच्चों सी शरारत, तो कभी कभी माँ सा प्यार. हमारी कामयाबी पर होती है हमसे भी ज्यादा खुश. नाकामी के वक्त समेट लेती है हमारे सारे दुख. उम्र भर की दोस्ती का बहनों से मिलता है वरदान. बरसाए अपने बहन पर प्यार और करती है गुमान. हर दिन करते शुक्रिया अपनी बहनों को हम, पास न होके भी जिनका प्यार कभी न होता कम. खुश किस्मत है वो जिनकी बहनें करती है उन्हें हर पल याद. उनकी जिंदगी रहे खुशनुमा, बस यही है हमारी फरियाद. तुझ्यासाठी खरंच सगळ्याच बाबतीत हे योग्य आहे, कारण माझ्या प्रत्येक अडीअडचणींना, माझ्या सुखात, माझ्या दुःखात, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता तर इतकी सवय झाली आहे की तुझा एक दिवस जर एक फोन आला नाही तर काहीतरी चुकल्यासारखं सतत मला बेचैन होतं, काहीतरी चुकल्यासारखं मला वाटतं. फक्त एवढंच परमेश्वरापाशी मागणं आहे की हे जे प्रेम आहे हे असंच कायम असू दे. तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. संदीप, श्वेता, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.